नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज GMC नांदेडचा पेपर झाला. आज दिवसभरातून जवळजवळ 3 शिफ्ट पूर्ण झालेले आहेत आणि यातील तिसऱ्या शिफ्टचे आपण संपूर्ण 100 पैकी 100 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. 100 पैकी काहीच महत्त्वाचे बरेच प्रश्न घेतलेले आहेत. तर 70-80 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्ण प्रश्न आजच्या शिफ्टला झालेले तिसऱ्या शिफ्टला झालेले पाहायला मिळतील. आणि विशेष म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांचा शिपाई त्याचबरोबर लायब्ररी अटेंडन्स यासारखे महत्त्वाचे पेपर्स आहेत 30, 31, 28 तारखेला, तर त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. कारण प्रश्न याभोवतीच खेळत आहेत आणि सगळं प्रश्नाचा जो डाटा आहे तो या व्हिडिओमधून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. बरेच आमचे काही विद्यार्थी होते, त्यांनी मला प्रश्न पाठवलेत आणि त्या सर्वांचे प्रश्न आज मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. बघा, मराठीचा सेक्शन अतिशय सोपा होता विद्यार्थी मित्रांनो, अतिशय म्हणजे खूप सोपा. 25 पैकी 25 मुलांनी मार्क घेतले आहेत. या ठिकाणी बघा, पहिलाच प्रश्न काय होता, तर या ठिकाणी पहिला प्रश्न होता प्रस्तावना. तर प्रस्तावना आपल्याला आपण लहानपणापासून प्रत्येक पुस्तकामध्ये वाचतो की 3ऱ्या ते 4थ्या पेजवर प्रस्तावना असते लेखकाची. त्याचबरोबर तर प्रस्तावना हे शब्द नीट बघा, शुद्ध लेखन या सेक्शनमध्ये हा प्रश्न आला होता, प्रस्तावना. त्यासोबतच त्याच्या खाली रहस्य दिसत आहे, तर रहस्यसुद्धा तुम्हाला शुद्ध लेखनाच्या नियमानुसार लिहा असा प्रश्न आला होता. तर याचबरोबर आपल्याला शुद्ध लेखनाचे असे एकूण 2 प्रश्न आले होते आजच्या पेपरमध्ये. तिसरा प्रश्न बघा, वाक्प्रचारावर आला होता, तो म्हणजे आडरानात शिरणे. मित्रांनो, आडरानात शिरणे म्हणजे काय? आपण अनेक शब्दसंग्रहाच्या पुस्तकामध्ये वाचता की आडरानात शिरणे म्हणजे काय, तर अडचणीत सापडणे. तर 4था प्रश्न बघा, समानार्थी या घटकावर जवळजवळ 8 ते 10 प्रश्न आले होते असं विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे. तर समानार्थी खूप शब्द जे की तुम्हाला रोजच्या वापरामधले होते, जसं की सुगंध, परिमल, वास. त्याचबरोबर कवितेचा समानार्थी शब्द. कवितेचा समानार्थी शब्द काय, तर पद्य. पद्य म्हणजे कविता. तर या पद्धतीचे असे एकदम सोपे प्रश्न होते. शिक्षकचा समानार्थी शब्द गुरु. असे एकूण 8-10 प्रश्न समानार्थी यावर होते. वाक्प्रचारावर एक, आणि उतारा एकदम सोपा होता, जो की आपण 4थीच्या स्कॉलरशिपमध्ये जसा उतारा असतो त्याच पद्धतीचा उतारा होता. एकदम सोपा, म्हणजे पूर्ण लेवल ही सोपी आहे. मी हाताने लिहून तुमच्यासाठी हे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी गोळा केलेले आहे. त्याचबरोबर वाक्यरचना बरोबर करणे. आपण बघता की इंग्लिशमध्ये ज्या पद्धतीने सेंटेन्स अरेंजमेंट असते किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट असते, त्याच पद्धतीचं अरेंजमेंट आणि इम्प्रूव्हमेंट या दोन्ही पद्धतीचे 2-2 प्रश्न होते. म्हणजे PQRS असते इंग्लिशमध्ये, त्या पद्धतीनं मराठीला वाक्य एका क्रमाने लावा असा प्रश्न आला होता. आणि त्याचबरोबर वाक्य रचना व्यवस्थित करा, तर असे 2 प्रश्न होते. तर एकंदरीत मराठीचा सेक्शन एकदम सोपा होता. GMC नांदेड तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी हे अत्यंत विश्लेषण महत्त्वाचं ठरणार आहे. बघा, GKचा सेक्शन आपण बघूया या ठिकाणी. तर पहिलाच प्रश्न अतिशय सोपा होता मित्रांनो, की जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो असा म्हणून प्रश्न आला होता. तर आपल्याला माहीतच आहे की जिल्हा परिषदेचे जे प्रशासकीय प्रमुख असतात ते मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. ते जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख असतात. त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया आपण. त्या ठिकाणी दुसरा प्रश्न आला होता की राज्यपाल कोणत्या कलमांतर्गत मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. तर आपण पॉलिटीचा अभ्यास करता आणि त्या पॉलिटीच्या अभ्यासमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की कलम 164 अंतर्गत राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, की आपल्याला कंबाईन असू द्या, MPSC असू द्या की कुठली सरळ सेवा असू द्या, हा प्रश्न आपल्याला दिसणारच. तो म्हणजे मानव विकास निर्देशांक. दरवर्षी मानव विकास निर्देशांक असतात आणि खूप असे निर्देशांक आहेत की याच्यामध्ये भारताचा केवढा नंबर आहे, भारताचा किती आहे, खालून आहे का वरून आहे, कसा आहे, तर ते बघायचं आपल्याला. तर मानव विकास निर्देशांक हा जो इंडेक्स आहे तो यामध्ये भारत 2025 यावर्षी 130वा आहे. तर एकूण जवळपास बरेच देशांची त्यांनी गणना केल्याने यामध्ये भारताचा 130वा नंबर आहे. तर हे लक्षात घ्या. आजच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न आला, अत्यंत करंटचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ऑर्डिनन्स फॅक्टरीचं काहीतरी मॅटर झालं आहे असं आलं होतं पेपरमध्ये, की ऑर्डिनन्स फॅक्टरी यांच्यावर कारवाई अलीकडच्या काळामध्ये कोणी केली, जसं की ED, CBI आणि NIA. तर ऑप्शनमध्ये 3 ते 4 होते, तर यापैकी CBI
CBIने ही धाड मारलेली आहे. कशावर? ऑर्डिनन्स फॅक्टरीवर. नेमकं काय होतं मला काय माहिती नाही. करंटचा मुद्दा आहे आणि त्यामुळं तो प्रश्न आलेला आहे. तुम्हाला फक्त काय करून जायचं आहे काय नाही हे पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. बाकी काही करायची गरज नाही मित्रांनो. जास्त पेपर अवघड नाही, खोलात जायचं काम नाही. वरवरचेच प्रश्न येतात. नेमके कसे प्रश्न येतात काय नाही. आणि मी नांदेडचे जोपर्यंत पेपर होणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला सगळं एक एक अतिशय बारकाईची गोष्ट सांगणार आहे, जेणेकरून तुमचा स्कोअर हा 85+ येईल मित्रांनो. तुम्ही 31 तारखेपर्यंत आपल्या चॅनल सोबत राहा. तुमचे 85+ प्रश्न कसे येतील याची जबाबदारी सगळी आमची टीमची आहे. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची निवड कोण करतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आणि बेसिकचा प्रश्न आहे की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते भारताचे राष्ट्रपती हेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची निवड करतात. पुढचा प्रश्न आहे इस्रो संदर्भात कुठलीही एक्झाम असू द्या भारतातली, इवन पाकिस्तानमध्ये इस्रो नाही, नाहीतर तिथंसुद्धा प्रश्न आला असता. इस्रो संदर्भात प्रश्न आला नाही अशी कोणती परीक्षाच झाली नाही. पोलीस भरती असू द्या, UPSC असू द्या, कुठलीही एक्झाम असू द्या. तर अलीकडच्या काळामध्ये इस्रोने कोणता उपग्रह लॉन्च केला आहे असा प्रश्न आला होता. तर NVS-02 असं पर्यायामध्ये होतं असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि बरोबर आहे. NVS-02 हे ऑप्शनमध्ये होतं आणि हेच बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारला आपल्याला पॉलिटी संदर्भात. खूप काही प्रश्न होते, जवळजवळ 4 ते 5 प्रश्न होते. त्यामध्ये अनुसूची 1 कशा संदर्भात आहे? अनुसूची 1 हे उत्तर होतं. प्रश्न असा होता की राज्यांची नावे व केंद्रशासित प्रदेशांची नावे खालीलपैकी कुठल्या अनुसूचीमध्ये नमूद केली आहेत? तर त्याचं उत्तर आहे अनुसूची 1. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी कोणती? तर सर्वांनाच माहीत आहे आपली वृद्धगंगा जिला म्हणतात, आपली गोदावरी नदी. त्यानंतर पुढचा प्रश्न अतिशय सोपा होता. 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग कोणता? तर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता की अलीकडच्या काळामध्ये मुंबई ते खालीलपैकी कुठला महामार्ग? प्रश्न असा होता खालीलपैकी कुठला महामार्ग हा अलीकडच्या काळामध्ये नवीन मुंबई आणि मुंबई यास जोडणारा नवीन महामार्ग खालीलपैकी कोणत्या शहरास जोडतो असा प्रश्न होता. तर त्याचं उत्तर आहे मुंबई ते नवी मुंबई. बरोबर. त्यानंतर अतिशय सोपा प्रश्न आपला महाराष्ट्र पठारावरची मृदा कोणती? तर साहजिकच आहे, महाराष्ट्रात राहतो म्हटल्यावर आपल्याला सगळे प्रश्न माहीत पाहिजे. आणि ही कापसाची काळी मृदा जिला रेगूर मृदा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर पुढचे 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे होते, ते म्हणजे विज्ञानाचे होते. आणि मित्रांनो रिझल्ट ठरवणार आहे ते हेच प्रश्न असतात. म्हणजे कोणते? तर हे विज्ञानाचे. कारण बाकी सगळी दुनिया जी आहे आपल्याला जेवढं येते तेवढं त्यांनासुद्धा येते. विषय असा आहे की रिझल्ट या 2 प्रश्नावर असते, ते म्हणजे यानंतर पुढचं अतिशय महत्त्वाचं सेक्शन आहे ते म्हणजे इंग्लिश. तर या ठिकाणी इंग्लिशमध्ये आपल्याला कुठले प्रश्न आले होते, कोणत्या घटकावर आले होते, तर याचं विश्लेषण आपण बघूया या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मराठी असू द्या, इंग्लिश असू द्या किंवा GK आणि मॅथ रिजनिंग असू द्या, पेपर अतिशय सोपा आहे. आणि तुम्ही जर प्रॉपर तयारी केली तर 100% 85-90+ मार्कसुद्धा येऊ शकतात या ठिकाणी. आणि तुम्ही कट ऑफ लागल्याच्या नंतर बघा नंतर किती मार्क येतात पोरांना ते. तर खूप अतिशय सोपा असा पेपर होता, विद्यार्थी मित्र सांगत होते. त्यामुळं आपण बघूया या ठिकाणी इंग्लिशमध्ये बघा फिल इन द ब्लँक्स या सेक्शनवर जवळजवळ 5 प्रश्न आले होते. अतिशय सोप्या होत्या. त्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स असू द्या, सिम्पल पास्ट टेन्स आणि सिम्पल फ्युचर टेन्स यामध्ये अशा जोड्या लावायला सांगितल्या होत्या आणि फिलर भरा म्हणून सांगितल्या होत्या. तर फिल इन द ब्लँक्स याच्यावर 5 प्रश्न आले होते. त्यानंतर इंग्लिश एरर, तर आपण ग्रामरमध्ये स्टडी करतो इंग्लिश एररचा आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 5 प्रश्न आले होते. आणि बेसिकचे होते, जास्त लेवल एकदम इझी लेवलची होती, मॉडरेटसुद्धा नव्हती. त्याच्यानंतर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, तर आपण जसं मराठीमध्ये बघितलं त्याच पद्धतीनं सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटसुद्धा यावर 3 प्रश्न आले होते. त्याच्यानंतर स्टडी ऑफ मॅप्स, आता हे नवीन प्रश्न आहे मित्रांनो. इथून तुम्ही जवळजवळ 10 ते 15 किंवा 20 आहेत ते तुमचा ज्या दिवशी पेपर आहे 4 दिवस 5 दिवस इथून मिळतील. तर हे स्टडी ऑफ मॅप्स, त्याच्यानंतर स्टडी ऑफ आर्ट किंवा मग जसं आता आपण लेडीज डॉक्टर वुमेन डॉक्टर म्हणत नाही, गायनाकोलॉजिस्ट म्हणतो. तर अशा पद्धतीचे जेवढे आहेत ज्यांना एक लॅटिन भाषेमधून जे इंग्लिशमध्ये नाव दिलेलं आहे तर ते सगळं बघून जातो मी. स्टडी ऑफ मॅप्सला काय म्हणतात, तर या ठिकाणी असे जवळजवळ 7-8 वर्ड्स आहेत किंवा मग जास्तही असतील, ते तुम्ही
प्रॉपर करून बघून घेऊन जा. त्याच्यावर एक प्रश्न येत आहे. त्याच्यानंतर सिनोनिम्स आहे, अँटोनिम्स आहे, याच्यावर प्रत्येकी 2-2 प्रश्न होते. त्याच्यानंतर इडियम्स आणि फ्रेजवर एक प्रश्न, वन वर्ड सबस्टिट्यूशनवर एक प्रश्न, फ्रेझल वर्बवर एक, स्पेलिंग करेक्शन. तर आता स्पेलिंग करेक्शन वर 2 आले होते. त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न असा होता की प्रपोजल. आता बहुतेक तुम्हाला आलं नसेल पण पेपरला आला आहे प्रपोजल. तर प्रपोजलचं स्पेलिंग नीट बघा. अजून एक शब्द होता, मला आठवत नाही. त्यानंतर पुढचा सेक्शन आहे आपला बुद्धिमत्तेचा. आणि रिझनिंगमध्ये विद्यार्थी मित्रांनो आउट ऑफ मार्क म्हणले तरी चालेल, कारण बुद्धिमत्तेमध्ये काहीच नाही, एकदम चिल्लर प्रश्न होते. खरं सांगायचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर जे सरळ सेवेचा TCS IBPSचा 1-2-3 महिने झालं जरी अभ्यास सुरू केला, अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा इथं आउट ऑफ हातचे मार्क घेऊन आलेत मित्रांनो. तर या ठिकाणी आपण बघूया अक्षर मालिका एकदम सोपी होती असं विद्यार्थी सांगत होते. त्याच्यानंतर सिलॉगिझम, अक्षर मालिका, सिलॉगिझमचा प्रश्न नव्हता आणि त्या होता, आणि एक सहसंबंध आणि नातेसंबंध. तर नातेसंबंधावर प्रश्न राहणारच. त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंटवर एक प्रश्न होता. वर्तुळाकृती जवळजवळ 7 मित्र बसले आहेत आणि त्यांच्या उजव्या बाजूला कोण, डाव्या बाजूला कोण. तर एक नॉर्मल प्रश्न होते आणि बेसिक लेवल जे होते, कुठल्याही प्रकारचं अवघड नव्हतं. कोणी तुम्हाला सांगतील खूप पेपर हार्ड आहे वगैरे, काहीच नाही. आमचे जवळजवळ 20-25 विद्यार्थ्यांनी आज पेपर दिला आहे आणि सर्वांनी सांगितले की खूप अतिशय सोपा असा पेपर होता. आणि ती लेवल जी होती 10th बेसिस त्याच पद्धतीचा पेपर काढलेला आहे. तर कुठलाही अवघड पेपर नाही. तुम्ही आन्सर की आल्यावर सुद्धा तुम्ही आन्सर की आपल्याला शेअर करा. आणि याची जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन नक्की करा. आणि 31 तारखेपर्यंत आपण सोबत आहोत. आपल्याला पूर्ण GMC नांदेड पूर्ण कवर करायची आहे आणि GMC नांदेडचे नंतर पेपर आल्यावर त्याचेसुद्धा आपण विश्लेषण करणार आहोत. तर बघा अंकगणितामध्ये काय होतं. अंकगणितामध्ये जवळपास 8 ते 10 प्रश्न होते, परंतु त्याची लेवल इतकीही हार्ड नव्हती की MPSC लेवल किंवा मग अदर आपल्या TCSच्या एक्झाम्स असतात एवढे हार्ड नव्हते. अतिशय सोपे प्रश्न होते, थोडे बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीचे होते, परंतु इतके हार्ड नव्हते की जे सुटणार नाही. टाईमच्या वेळेच्या मध्येच ते प्रश्न सुटत होते. तर बघा अंकगणितामध्ये काय आलं होतं. तर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी वेगाचा सरासरी काढायचा होता आणि नफा तोटा. तर आता हे जे आपण मॅथमध्ये शिकतो की हेच नॉर्मल प्रश्न होते, याच्यामध्ये वेगळं काही नव्हतं असं. त्यानंतर सरासरी नफा तोटा, काळकाम आणि गुणोत्तर प्रमाण, अपूर्णांकावर सुद्धा एक प्रश्न होता. तर विद्यार्थी मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे, रेल्वे असू द्या, सरासरी वेग असू द्या किंवा मग नफा तोटा, काळकाम असू द्या, अतिशय जे बेसिक लेवलचे प्रश्न असतात जे टाईप 1, टाईप 2, टाईप 4 पर्यंतच होते, जास्त हार्ड नव्हते. त्यामुळं पेपर जो आहे पूर्ण 100 मार्काचा जो पेपर आहे तो अतिशय कवर होत होता. टाईममध्येच प्रश्न सुटत होते विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार आणि जास्त हार्ड नव्हते. तर मला एकच सांगायचं आहे, तुमचा येणारा लायब्ररी असिस्टंट असू द्या, लॅब असिस्टंट असू द्या किंवा मग पिऊन असू द्या, कुठला पण असू द्या पेपर, 31 तारखेपर्यंत आपल्याला GMC नांदेड पूर्ण कवर करायची आहे. आणि या भरतीमध्ये आपले जे विद्यार्थी आहेत टोटल जवळपास सगळेच विद्यार्थी लागले पाहिजे या भरतीमध्ये. दिग्विजय नंबर 1 आहे सध्या, कोणाचीच नाही. युट्यूबर अकॅडमी ना दिग्विजय नाव भारी आहे. राहू दे, आपल्याच कोणा लेकराचं ठेवायचं. विद्यार्थी एक होता म्हणायचं, पहिलाच विद्यार्थी त्याचं सिलेक्शन झालं म्हणजे त्याच्या नावाने विद्यार्थ्याचे नाव अकॅडमी चालवली. तर मित्रांनो या पद्धतीनं आपण GMC नांदेड ह्या पूर्ण भरतीला आपण कवर करणार आहोत. 31 तारखेपर्यंत तुम्ही या चॅनलशी जॉईन राहा. काही गरज नाही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायची. फक्त आम्ही जेवढा डाटा देतो तेवढा कवर करा बस. तुम्ही परीक्षा 100% पास होणार. काय आपल्याला लागतील त्यामध्ये मराठी असू द्या, GK असू द्या आणि मॅथ्स रिजनिंगचे असू द्या, तुम्हाला सगळा डाटा प्रोव्हाइड केला जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या इथंच डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन करा. आणि विशेष सांगायचं म्हणजे की ज्यांचा येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 28, 29, 30, 31ला पेपर आहे, तर त्या विद्यार्थी मित्रांनी लागलीच हा पॅटर्न बघून या अनुसारच अभ्यास करा. याच्या बाहेर काहीच प्रश्न नाही. आणि काही तुमचे डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुम्हाला कोणत्या घटकाचा अभ्यास कसा करायचा आहे, काही डाऊट असेल तर नक्की मी तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर देतो. तर धन्यवाद.